मंडळी इकडे या साईडला तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक चिंटू मानेरकर, मुकुशेठ ठोंबरे आणि बाकी संपूर्ण टीम यांचा पबजी आज चांगला सगोलाचा मानकरी झालेला आहे. आपण विचारूया भाऊ कुठली गाडी झाली आज? आज एक एक बैल सांगून गाडी जमली होती. भोपरचा राणा आणि विशाल माली खेरणे यांचा राणा आणि भोपरचा मोरा ही गाडी जमली होती. त्याच्यामध्ये मोरामध्ये आपला पबजी निघाला आणि तिकडे कात्रपवाल्यांचा पिस्टन निघाला. बरोबर. आता किती दिवसानंतर म्हणजे पबजीचा गुलाल आहे? पबजीचा आता आपण 26 जानेवारीला बैल उतरला तेव्हा एक गुलाल झाला. नंतर दोन गुलाल पडले होते, त्याच्यात 2 गुलाल आता म्हणजे तिसरा गुलाल आपला झाला. तिसरा गुलाल म्हणजे या सीझनचा आताचा म्हणजे तिसरा. नंतर आपण 1 महिना बैल बिमार होता म्हणून घाटावर पाठवलं. बरोबर. काय झालं नक्की? बैलाला इथे गाडी होती तेव्हा परला होता बैल. तो बैल आपला याच्यात भरलेला आहे. डॉक्टरनी सर्व गाडी चेक केला, त्याला नाही समजलं. नंतर आपला येसून आहे ना, येसून त्याच्या तिथे बैलाला दाबल्यानंतर बैल वाचला. मग त्याच्यानंतर डॉक्टरने आम्हाला सांगितलं असं असं करा. मग आपण तेवढा इलाज केला आणि आज बैल परत पुन्हा त्याच जोशात पळायला लागला. बरोबर. म्हणजे महिनाभर विश्रांती दिली त्याला. महिन्याला विश्रांती. आता गती लावली आज, छान गती लावली आणि मोराने साथ पण छान दिली. काय बोला? गाडी खूप छान पळाली. मोराने साथ म्हणजे भरपूरच गाडी बी समोर चांगली गाडी होती. पिस्टन तर गुलालच परत नाही. बरोबर. पिस्टन आताच्या गाडीला खूप चर्चेत आहे. खूप चर्चेत बैल आहे. त्या गाडीला आपण पराभूत केलं. गाडी आपली 100% मैत्रीपूर्ण गाडी. बरोबर. आणि कुठेतरी रानाचा पण नाव आहे, वासरू पलते तो पण छान. त्याची मथुरची गाडी झाली असून तो बी चर्चेत होता. बरोबर. आता पबजीचं नियोजन केलं होतं जो मोरा सोबत, हा कसं काय नियोजन झाला तुमचं? पबजीचं नियोजन म्हणजे पहिल्यांदा आम्ही बोनिवलीला तो बैल बघितला होता पलताना. आमचा मिस्टर इंडिया खाली गेला होता, त्याच्या 1-2 गाड्या अगोदर तो आला होता. त्याच्यानंतर परत एकदा चिंचवलीला आम्ही बैल बघितला, तेव्हा त्यांचे नंबर घेतले. आम्ही फोनवर बोलायचो. तो मित्रच माझा निघाला. 17 वर्षातून आमचं ते बैलांच्या ह्याच्यात 17 वर्षातून माझा मित्र भेटला. म्हणजे जो फोनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा पण तुम्हाला माहिती नव्हतं माझा मित्र त्याला बैल आहे, त्याला माहित नाही मी माझा बैल म्हणजे असा. बरोबर. 17 वर्षातून आमचे मित्र. 2008-9चा आम्ही एकच वर्गातून एकच शाळेत म्हणजे शिकायचो आणि संपावर वगैरे जायचो. बरोबर. बघा म्हणजे एक बैलगाड्या मुलं 2 मित्र पण जाऊ लागले, एकत्र आलो मित्र. आता मग पहिला कंटिन्यू करायचा का काय? हा पहिला आपण पळू ना, परत गाडी पळू. गाडी छान पळाले. बरोबर. पण आता जसं तुम्ही सांगितलं की 1 महिना विश्रांती केली बैलांनी, पण कुठेतरी मला वाटतं ना मागच्या वर्षी पबजीला जसं पैरं व्हायचं ना तसं या वेळेला पैरं नाही होत का? याच्या मागचं कारण काय सांगाल? याच्या मागचं कारण म्हणजे आपण भरपूर जणांना कॉल करतो, आम्हाला कॉल येतात. जर आपण कॉल केला ना, समोरचा नंदीवाला काय बोलतो की तुमचा बैल पळण्यामध्ये कमी नाही, तुमचा बैल मारतो. त्यांना आम्ही 2-3 जण तिथे सुतावर ठेवलं होतं, बघा आमचा बैल मारतो का नाही मारत. बैला मारत का होता त्याचं आम्ही कारण बघितलं. जेव्हा बैल सुटून आला ना, लहान मुलं असतात ते गुलालवाले एक धराला जातात डायरेक्ट. बरोबर. मग तो धराला गेल्यावर तो खाली मुंडी घालतो आणि बैलाला फिरवतो. मग आज आता आम्ही सर्वांना सांगून ठेवलेला की बैलाला धरायला नाही जायचा, बैल एकदम शांत उभे राहू दे नंतर धरायचा. बरोबर. आज तेच आम्ही केलं. बैलांना काहीच केलं नाही. 4 अड्डे झाले, काहीच करत नाही बैल. म्हणजे कुठेतरी गाडा मालकांमध्ये गैरसमज झाली होती. ते दाखवलं सर्वांना पबजी मारतो का नाही, त्यांना थांबवला तिथे दाखवलं आम्ही. चला चांगली गोष्ट आहे. म्हणजे जे काय ते क्लिअर कट झालेलं आहे. आता पुढे काही नियोजन झाले तर मग काय कसं काय असेल नियोजन? आता बघू. 2-3 बैलांचं फोन पण आले होते आणि 2-3 नियोजन आपलं करायचं आहे ते करू आपण. एक चांगली गाडी खेळू. बरोबर. आता आजचा हा पायरा केला, गाडी छान पळवली. गाडी कोणी पळवली याची? गाडी राहुल ड्रायव्हर होता डोंबिवलीचा. गाडी खूप छान पळवली. पहिल्यांदा पळवली का त्यांनी आधी पण? पहिल्यांदा पबजीला पहिल्यांदा पळवलं. त्यांच्या मोरावर तो बसत असेल असं वाटतं. गाडी खूप छान पळवली. बरोबर. आता मोराचा मी मागे एक व्हिडिओ पण केलेला आहे, मुलाखत घेतलेली आहे. मशावरची खरेदी बघा आज नंबरामध्ये पळतंय, काय बोला? हो, तो बैल खूप छान पळतो. आम्ही बघितलं होता. मी तो इचरून कार्य करत होता, अर्ध्याच अड्ड्यात समोरच्या गाडीला तो टाकून येतो. आमचं त्या बैलावर म्हणजे पळण्याची आपण बघितलं समज तो बैल पळतो. तर आम्ही त्याला 15-20 दिवस झाले असेल काय पहिऱ्यासाठी फोन केला होता. त्याने सांगितलं भाऊ आमचा 2-3 अड्डे नियोजन झालेलं आहे, आपण आशीर्वादी झाल्याच्या नंतर आपण बैल गाडी पळतो. बरोबर. कुठेतरी मला वाटतं पबजीचं पण तोच नाव आहे. आज ओव्हरटेक करण्यामध्ये ना पबजीचा खूप मोठा मुंबईला नाव आहे. खूपच नाव आहे. सर्व लोक बोलतात की आमच्या बैलाला पूर्ण बैल पुरला. आम्ही तर डायरेक्ट सांगतो पाहून पाठी आम्हाला बैल पुरला पाहिजे. 100 पावला तो एकटाच गाडी लावणार. बरोबर आहे. आणि कुठेतरी आजचा चित्र पण तोच घडला. आजच्या चित्रापेक्षा जो बुधवारी बैल पडला आमचं मनच म्हणजे खुशच केलं. पहिले हारलो आम्ही, सर्व आम्ही अड्ड्यातून चालत गेलो ना, ज्यादा तो येऊन आम्हाला बोलत भाऊ कुठला बैल होता पबजी एवढा पळतो एकटाच बैल. म्हणजे असं काय समोरची गाडी 2 चक्र गाडी पुरे पळत होती. राणा आणि सम्राट निलजेचा 1 नंबरची गाडी होती ती 2 चक्र गाडी पुरे एकट्यानेच गाडी लावून वरच्या कमिटीला निर्णय ठेवला. तेव्हा आम्हाला म्हणजे या बैलानं समजलं की आता बैल आपला काहीतरी करणार. बरोबर. आता फक्त आपण बैल टाकायचं त्याला. बरोबर. म्हणजे जो 2-3 वर्ष सीझनला जो त्यांनी ते दाखवलं त्याचा पल म्हणजे तोच जागा झाला आता. तोच
पहिलेपासून आता पहिले तर पबजी चालत निघायचा, आता चालत नाही निघत, तो खालूनच निघतो आता. खालूनच निघतोय ना, बरोबर. आता आज मैदानामध्ये एकच गाडी का आता गाडी खेळणार परत? आता एकच गाडी आपलं गुलाल झाले, आनंद वाटला तर एकच गाडी करू. बोला बरोबर. पोरं बोलतो एकच गाडी करू आपण. किती महत्वाचा होता आजचा गुलाल? आजचा गुलाल आपला 2 गाड्या पारल्या होत्या, तर आजचा गुलाल खूप महत्वाचा होता. पण बुधवारचा पल बघून आम्हाला असं वाटलेलं की आज तो गाडी लावणारच ना. मोहरा बघतो पलताना म्हणजे तो गाडी गुलाल होईलच आम्हाला आज 100%. तुम्ही जाताना तुम्हाला बोललो पण आज यायचं आहे तुम्हाला. बरोबर. आता मी सकाळी इथं दाखवलं त्यावेळेला तुम्ही मला सांगितलं की आज मुलाखत आहे तुम्हाला, आणि कुठेतरी तो चित्र पण झालंय तसं. आम्हाला माहित होतं, आम्ही शनिवारीच आम्ही डायरेक्ट बोललेलो की आज गुलाल होला आपला. बघा, म्हणजे त्यांनी पण तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही पण त्यांच्यावर विश्वास असा. कारण की तो मोहरा टाकले तो बैल म्हणजे एवढा स्पीड बैलाला आहे ना, तो आम्हाला माहित होतं पाहून पडी या बैलाला साथ देईल. तर त्यांनी पाहून पडी न देता पूर्ण साथ दिली आम्हाला. पूर्ण साथ दिली ना. हां. बरोबर. आता जसं उसरण्याचं मैदान, आता मैदानाविषयी 2-3 प्रश्न घेतो मी. काल जे जमून गाड्या घेणार होतं किंवा लास्ट शेवट 11,000पर्यंत होत्या, त्यानं संधी दिली कालच्या दिवसामध्ये. ती गर्दी आज नाही, पण आज बिंजोर सोराना खुलेआम गर्दी न करताना संधी दिली आहे, काय बोलाल? त्यांचं आयोजन मध्ये खूपच छान आहे. आज आम्ही बी एकच बैल जेवण आलो, काल आम्ही 4 बैल जेवण आलो होतो. एक गाडी पारली, 3 गाड्यांचं गुलाल झाले. बरोबर. कुठेतरी आम्हाला आनंद वाटायला आज लवकर आम्ही घरी जाऊ. आता जर त्या गाड्या असते तर आम्हाला तिथं खालती जायला लागला असतं आता परत. बघा, म्हणजे व्हायला पाहिजे का असं पुन्हा? सर्वांचं तिथं आम्ही सुतावर होतो, सर्व बोलत असाच नियोजन पाहिजे, नको गर्दी नको काय. तिथे जाऊन परत आपण आड्डेवाल्या बोलतो तुम्ही एवढ्या गाड्या घेतल्या, मोठी गाडी घेता. आज मोठी गाड्याच आहेत सर्व मोठे. सर्व गाड्या मागूनच सुटतील, म्हणजे कोणाला हलकं पण नाही वाटणार. माझी बारकी माझी मोठी, आज सर्वांच्या गाड्या, काल पण सर्वांच्या गाड्या सेम सुटल्या, आज पण सेम. बरोबर. भरपूर गाड्या झाल्या. कुठेतरी टोल वगैरे पण नाही आज. टोल पण नाही, काल 2 टोल होते पण एकच नंबर गाडी सुटवते. अर्ध्या पाऊण तासात गाडी सुटवते. आणि बरेचसेच गाड्या मला कालच्या दिवसामध्ये ना कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. म्हणजे 11,000 नाव पडल्यानंतर ना तर मोठी गाडी पण त्यांच्यावर फिरायची, पण काल ते तसं न होताना त्यांच्या बरोबरचीच बैल आणि त्यांच्या सोबतच खेळले ते, काय बोला? ठीक आहे, मजा आली. कालचा आनंद वेगळा होता. आनंद वेगळा होता. कोण कोणावर पण नाव फिरवत होता काल. बरोबर. 11,000 बोलल्यावर मोठ्या गाड्या पण बारीक गाड्या पण नाव फिरवत होतं, बारीक गाडी पण मोठ्या गाड्या पण नाव फिरवत होतं. सर्वांना म्हणजे खेळाचा आनंद खूप वेगळा होता काल. बरोबर. आता कुठं नियोजन करता पुन्हा? आता आमचा रविवारी बैल पोलो आम्ही थोडे दिवस परत आराम बैल पळतो तर आपण डायरेक्ट जंगली घेतल्यावर मग नंतर बैल परत रिवाज होतो आपल्याला माहिती आहे. म्हणजे तरी पण आता तुम्ही जो डॉक्टरकडे तुम्ही उपचार केला त्याचा डॉक्टरचं नाव सांगा ना एकदा. कारण कसं जसं आता तुम्ही जो आजार सांगितलाय तो आजार बघितल्यानंतर अजून लोकांना पण माहिती पडेल कुठला डॉक्टर. डॉक्टरचं नियोजन म्हणजे आपण कान्हा शेठ पाटील महबूब बैलवाला त्यांच्या गोट्यावर बैल नेला होता. सतीश डॉक्टर म्हणून आहेत, त्यांनी बैलाला चेक केला. पहिले छाती बिती बघितली, काहीच नाही. बैलाचा तर आपलं येसून आहे ना, येसून तिथे दाबला ना बैल बसायला लागला. मग ते आपण ते सांगितलं असं असं स्टेटमेंट करा. मग आपण घाटावर बैल पाठवून दिला. त्याही भरपूर मेहनत घेतली घाटावर. बरोबर. मग आपला बैल आपल्याला रिकवर करून दिला पाठवून. बरोबर. चला, तुम्हाला जो आता पुन्हा आजारातून उभा राहिला आहे, सीझन गाजवावं अशी मी अपेक्षा करतो. जसं जितू शेठचं नाव आहे, खूप वर्षापासून त्याचं नाव टिकून ठेवा ही प्रार्थना करतो. आणि आजच्या या गुलालासाठी तुम्हाला आनंदाच्या शुभेच्छा देतो मी. धन्यवाद. तुमच्या मुलं पण आमचं नाव कुठेतरी होतं, बैल पण चर्चेत येतो. तुमचं पण खूप धन्यवाद. प्रेम आमच्यावर असाच राहू दे. चला.